नमस्कार मित्रांनो, मी सदानंद मोरे. माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत. आज आपण पाहत आहोत हनुमंतवाडी येथील मंदिरे. हा सातारा फलटण रस्ता असून या रस्त्याच्या जवळच हनुमंतवाडी हे गाव असून हे गाव आदर्गीपासून 5 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. येथून फलटण 30 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. वाडीचे नाव हनुमंतरायांच्या नावावरून ठेवले गेले आहे. श्री हनुमान मंदिर आणि श्री संत बाळूमामा मंदिर या दोन्ही मंदिरांची रचना एकत्र केलेली असून बाहेरच्या बाजूला आकर्षक अशी शेडची रचना केलेली आहे. हेच हनुमंतवाडी येथील हनुमंतरायांचे मंदिर. या वाडीच्या शेजारी समोर आपण टेकडी पाहत असून या टेकडीचे नाव अरिबा टेकडी आहे. या टेकडीवर शिवशंकर देवस्थान असून या टेकडीवरती महादेवाची पिंड सापडलेली आहे. तर ती महादेवाची पिंड पाहण्यासाठी आपण निघालेलो असून माझ्यासोबत सोहम गुलदगड आणि सागर गुलदगड हे दोघेजण या वाडीतील आलेले आहेत. आपण त्यांच्यासोबत जाऊन टेकडीवरतील ते देवस्थान पाहूया. तर चला मग टेकडीवरती. आपण टेकडीच्या सर्वोच्च ठिकाणावर आलेलो असून या ठिकाणाहून दिसणारे निसर्गरम्य दृश्य आपण पाहत आहोत. आणि आपण या
देवस्थानविषयी माहिती सागर गुलतगड यांच्याकडूनच घेऊया. त्यांना जे अनुभव आले ते अनुभव ते आपणास सांगत आहेत. हा समोर दिसणारा जोगमठ की माझ्या स्वप्नात महादेवाची पिंड दिसली. ती पिंड दिसली तेव्हा मी जागा झालो. अहो असं का स्वप्न पडलं की जेणेकरून सोमवारचं स्वप्न पडलं, तारीख बी एक, आणि ते त्यांनी टेकडी दाखवली स्वप्नात. टेकडी दाखवली मग त्यांना मला जे स्वप्नात येऊन जेणेकरून मला त्यांना स्वप्नात येऊन सांगितलं की अशा अशा ठिकाणी मी आहे. त्यांना सांगितलं त्या मार्गाने मी चाललो. त्यांना दाखवलं मला तिथे मी उकरा ही सगळी सुरुवात केली. माझी जी प्रोसेस आहे ती सगळी केली मी. आणि त्या ठिकाणी त्यांचं ते निघलं. मग त्यांचे ते उगम झालं ते कळलंच. इथं आमच्या जे हनुमंतवाडी ह्यांना बी समजले की इथं काहीतरी झाले म्हणून अख्खं हनुमंतवाडीची मंडळी ग्रामस्थ सगळी इथं आली. त्यांना बघितलं असं आहे खरोखरच हाय असं दिसलंच. कारण हे जो टेकडीचा आकार आहे या ठिकाणात तो पूर्णत्व पिंडीसारखा आहे. टेकडीचा आकार आहे सर्वत्र म्हणजे एकूण पिंडीसारखा आहे. मग लोकांचा म्हणजे या ग्रामस्थांचा बी विश्वास बसला की खरोखर की देवस्थान इथं आहे. मग आम्ही अनेक ठिकाणी ह्या देवस्थानाची म्हणजे माहिती काढण्यासाठी गेलो अनेक ठिकाणी, म्हणजे जेणेकरून बाबा जे मोठमोठे हे आहेत पंडित आहेत ब्राह्मण आहेत त्यांना ह्यातली माहिती असते. त्या ठिकाणी गेलो, त्यांना सांगितलं की आम्हाला की हे आहेच, हे ठाण आहे, महादेवाचं ठाण आहे, तुम्ही ह्याची सेवा ही करा, तुम्हाला काही कमी पडणार नाही. आम्ही दर सोमवारचं इथं येतो. दर सोमवारचं इथं अभिषेक असेल, अभिषेक घालतो. सर्व त्यांची सेवा आम्ही दर सोमवारची करतो. आणि सेवा करून जो आम्हाला इथं जो आनंद मिळतो आगळा वेगळाच, जेणेकरून इथं जे आलं की मन असं पवित्रच होतं. आणि पवित्र झाल्या कारणाने कसं आहे इथलं जे आता हे पुढचं आहे जेणेकरून ते आता आलं पुढलं जे पर्याय आहेत. आता ही जागा ती आहे ती फॉरेस्टात आहे. फॉरेस्ट खातं आता काय निर्णय घेईल ते फॉरेस्ट खात्याच्या ह्याच्यावर आम्हाला जेवढं करता येईल. आम्ही आता या ठिकाणी बघा इथं झाडं लावली ती पिंपरणीची. ही झाडं म्हणजे फुटली ती चांगल्या प्रकारची आत्ताच्या वेळेस लावली. जेवढा आम्हाला करता येईल बदल तेवढा आम्ही केला. जेणेकरून फॉरेस्ट खात्याने बी सहकार्य केले की आम्ही ह्या ठिकाणी एक मोठं एक मंदिर होऊ शकतो. या प्रयत्नानं आम्ही इथं करतो. हो तेच चालले आता त्याची प्रोसेस चालली, पण ती परमिशन लवकर मिळत नाही. त्यासाठी प्रोसेस मोठी ती, त्यासाठी आम्ही प्रयत्न करू. म्हणजे पिंडीच्या आकाराची टेकडी ओरिजिनल पिंड दिसते सरळ सरळ, आणि ती बरोबर तिथे पिंड सापडली. हां तिथे सापडली. अशा पद्धतीवर झालं तिथलं. म्हणजे हे आणि हे जास्त लोकांना बी सांगण्याची गरज पडत नाही की लोकांना इथं ऑटोमॅटिक आलं की कळतंय की बाबा हे ठाणे.
अनेक म्हणजे जेव्हा हे एक जानेवारी 2024 ला स्वप्नात येऊन माझं दर्शन दिलं, माझं काय भाग्य असेल त्यांना दर्शन दिलं देऊ म्हणजे आमच्याच घरातल्या व्यक्तीला म्हणजे आजोबांना आमच्या चुलत त्यांना इथं पिंडीव दर्शन दिलं साक्षात नागदेवता. असं मोठमोठे चमत्कार येते कुणाच्या अडचणी या सोडावल्या त्या देवस्थानात. ते एवढंच की आता इथनं पुढं जे पुढली प्रोसेस आहे ती आता आम्ही लवकरात लवकर म्हणजे त्याच्यावर काहीतरी मार्ग काढायचा प्रयत्न चालू आहे. आणि हा रस्ता फलटण आदरकी ना, ह्यो रस्ता आहे ह्यो सातारा ते फलटण आणि ही महादेवाची डोंगर रांग, ही महादेवाची जोगमठ. डोंगर रांग. जोगमठ ना, हा जोगमठ. अशी डोंगर रांग फलटणच्या पलीकडे जाते. फलटणचं तिथंच शिंगणापूरचं ठाणे हा, शिंगणापूर पर्यंत जाते ही डोंगर रांग. डोंगर रांग तिथं महादेवाचं ठाणे म्हणजे ही जी रांग आहे ही पवित्र म्हणजे याला नावच पडलं महादेव डोंगर रांग. हा आलं लक्षात, महादेव डोंगर. अशी ही निसर्गाच्या सानिध्यात वसलेली हनुमंतवाडी. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.